जय श्रीराम. गंगाखेड तालुक्यातलं राणी सावरगाव गाव आहे. ओम निळखंड जाधव या मुलाचं नाव आहे. राणी सावरगावमध्ये आता जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये लव्ह जिहादचं एक प्रकरण झालं. त्या मुलीनं आत्महत्या केली फाशी घेऊन. त्याच पोरातल्या हे जे काय 25-30 पोरं त्याच्यातलेच काही पोरं होते. एकाला चाकूनं मारलं होतं, तवाही मिटवलं होतं. आता छत्रपती शिवाजी महाराजाचा का स्टेटस ठेवलं म्हणून मस्जिदमध्ये नमाज पडले 7 वाजता आणि 7:30ला या पोराला 25-30 पोरांनी मारलं. मला वाटतं काही असलं, कायदा आहे ना, हा महाराष्ट्र हिंदू धर्माचा आहे. अख्खा देश हिंदुत्वाच्या विचाराचा आहे. मग तुम्ही रोजाचा महिना म्हणता की अल्लाह तुम्हाला देव नाही का, धर्म नाही, एका हिंदूवर अत्याचार करीत असतात. तुम्हाला वाटत असेल कुणीच काही करीत नाही. या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब हिंदू धर्माचं सरकार आहे. अख्खा देशाचे दैवत मोदी साहेब, त्यांच्यामुळे देश सुरक्षित आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष सगळ्या महाराष्ट्रावर आहे. मी एक हिंदू म्हणून या माणसासोबत परभणी जिल्ह्यातल्या कुठलंही प्रकरण असलं तर मी ओपन समोर ठेवतो. कुठल्याही मुसलमानाला भेट नाही. 90% मुस्लिम चांगली आहेत, पण 10% जिहादी कुत्र्याच्या अवलादी आहेत ना. हे शिकवलं का अल्लानं तुम्हाला? एका हिंदूवर 25-30 लोक जर तुम्ही मारत असता, तुम्हाला वाटायला एक लव्ह जिहादमध्ये मेली, एकाला चाकू मारला, काहीच होईना. तुम्हाला कायद्यानं नीट करणार. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे लक्ष आहे राणी सावरगावमध्ये. त्यांच्यामुळेच FIR फाटला रात्री. आजही पालकमंत्र्यांचं लक्ष माझं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचं लक्ष सगळ्या महाराष्ट्रावर आहे. आणि मी ओपन हिंदू म्हणून हिंदू सोबत राहणार. ज्याला कुणाला बैमानकी करायची असेल धर्मासोबतीने करावं. हिंदू धर्मावर कुठं अत्याचार झाला राणी सावरगावमध्ये ह्याच्या पुढे मी खपून घेणार नाही. कायद्यानं नीट केल्याशिवाय राहणार नाही या जिहादी कुत्र्याच्या अवलादीला. जय श्रीराम. जय श्री